नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला, आज आपण ही बाजारातून कारली आणलेली आहेत. तर ह्याचं आपण आता 2-3 प्रकारे करायचं असतं आहे कारलं. पण मी पहिला प्रकार दाखवणार आहे की आता हे कारलं फ्राय कसं करायचं ते. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भरली कारली वगैरे अजून 1-2 प्रकार आहेत ते आपण नंतर दाखवणार आहोत. तर आज आपण ह्याचे बनवणार आहोत कारलं फ्राय बनवायचं आहे. चला, तर आपण आता हे कारली छान बारीक कट करून घेऊयात आणि पुढचं मी व्हिडिओ जो दाखवते तो तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा मित्रांनो, आता आपलं हे कारलं बारीक चिरून झालेलं आहे. तर आता हे आपण टोपामध्ये टाकून घेऊयात. हे आता टोपामध्ये आपलं कारलं टाकलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यात 1 ग्लास पाणी घालूया. 1 ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे मित्रांनो. हे मी इथं हळद टाकलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया. हे मी इथं एवढं मीठ घालून घेतलेलं आहे. तर आता हे आपले हळद, मीठ आणि पाणी घालून झालेलं आहे. तर हे आता आपल्याला मित्रांनो गॅसवरती ठेवायचं आहे आणि थोडंसं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. जास्त पूर्ण शिजवायचं नाही आहे. तर चला, आता आपण गॅस पेटवून हे थोडंसं शिजवून घेऊया. हे आपलं आता कारलं शिजून होईपर्यंत आपण आता ह्याला साहित्य लागणार काढून घेऊया मित्रांनो. तर चला, आता आपण ह्याचं साहित्य काढून घेऊयात. हे बघा, आता इथं मी हा कांदा घेतलेला आहे. मोठाच घेतलेला आहे. बारके जर असतील तर तुम्ही 2-3 घेऊ शकता. पण हा कांदा माझा मोठा आहे म्हणून मी एकच घेतलेला आहे. तर चला, आता आपण हा कट करून घेऊयात. हा आपला कांदा आता कट झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर मी धुवून घेतली होती. हेही आपण आता चिरून घेऊया. त्याला आता उकळी आलेली आहे. तर आता हे 2 मिनटं ठेवूया मित्रांनो आणि आता आपण हे काढून पाणी गाळून ह्याचं घेऊया. चला मित्रांनो, आता आपण हे उतरून घेऊया आणि आता आपला पॅन गरम करायला ठेवूया. तर हा मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता ते आपलं थंड होऊ द्यात, म्हणजे त्याचं आपण पाणी काढून घेऊया. तोपर्यंत आपला पॅन गरम होतोय. आता आपण तोपर्यंत कांदा भाजायला टाकूया ह्याच्यामध्ये. चला, आपलं पॅन गरम झालेलं आहे. तर आता आपण हे पॅनमध्ये तेल घालून घेणार आहोत. तर मी इथे एवढं तेल घातलेलं आहे. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही मित्रांनो घालू शकता. मला तर एवढंच हवं होतं, मी एवढंच घातलं. चला, तेल आपलं गरम झालेलं आहे. तर इथं मी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपलं जिरे ही फोडणी बसलेली आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा घालून देणार आहोत. आता आपल्याला कांदा थोडासा बसवायचा आहे, जास्त काय लाल होऊन द्यायचा नाही आहे ब्राऊन कलरवरती. तर हा आता आपण थोडासा असं पिळून घ्यायचं आहे. मगाच आपला टोप खराब होता त्याच्यातच मी पिळते. तर हे असं पिळून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला पिळता येईल एवढं. हे असं पिळून प्लेटमध्ये काढून घ्यायचं. चला मित्रांनो, आपला हा कांदा आता थोडासा भाजून घेतलेला आहे. तर आता आपण हे कारले पिळून घेतलं होतं का नाही, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. असं हे सगळं कारलं मी आता इथं टाकलेलं आहे आणि आता हे असंच आपल्याला मीठ टाकून परतवायचं आहे. तर मी आता इथं चवीनुसार मीठ दाखवते मित्रांनो. हे मी एवढं इथं यात मीठ टाकलेलं आहे. आता मीठ टाकून झाले, मिक्स करून घेऊया. तर हा कमी आचेवरती ह्याला असंच वाफलायचं आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये तिखट आपण नंतर टाकणार आहोत शेवटी. तर चला, हे आता कमी आचेवर तर चांगलं आपलं मिठावरती फ्राय होऊ द्या.
आता हे छान मिक्स झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. हे कमी आचेवरती असं मित्रांनो ठेवायचं आहे आणि नंतर मग 5 ते 7 मिनिटांनं उघडून बघायचं की आपलं असं कारलं तयार झालेलं आहे का. तर चला मी आता 5 मिनटं असंच मिठावरती वाफवते. तर हे आता मी झाकण ठेवलेलं आहे. चला तर आपण 5 मिनिटांनी बघूया आपली भाजी तयार आहे का. चला मित्रांनो, आपली आता ही 5 मिनिटं झालेली आहेत. तर आपलं कारलं तयार झाले का हे बघूया. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आपलं किती छान फ्राय झालेलं आहे मिठामध्ये. तर चला आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया. तर मी इथे 1 चमचा घेते लाल तिखट, हा मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि थोडासा मी घरी मसाला केला होता, तोही मी घालत आहे. तर आता हे 2 मसाले आपले घालून झालेले आहेत. तर हे आपण आता मिक्स करून घेऊया. हे बघू शकता आपण आता छान मिक्स करून घेतोय. तर हे असं छान मिक्स झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना मित्रांनो आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तुम्ही शेंगदाण्याचं कूटही टाकू शकता, खोबरेही टाकू शकता, जसं तुम्हाला हवं तसं. तर मी आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. आमच्या सातारी पद्धतीमध्ये जास्त करून शेंगदाण्याचा कुटाचा वापर असतो. तर आता मी ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालते. हे मी आता शेंगदाण्याचं कूट 1 चमचा घेतलेला आहे. तर अजून आपण 1 चमचा टाकणार आहोत मित्रांनो. हे असे मी 2 चमचे शेंगदाण्याच्या कुटाचे टाकलेले आहेत. तर चला आता आपण हेही मिक्स करून घेऊया. हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे. तुम्हाला खोबऱ्याचं जर टाकायचं असेल तर मित्रांनो पूर्ण तिखट झाल्यानंतर टाकून बंद करायच्या आधी खोबऱ्याचा पीस टाकायचा. ही मी शेंगदाण्याचं कूटही छान कुरकुरीत त्याच्याबरोबर होतं म्हणून मी टाकून घेतलेलं आहे. तर आता हे आपले मिक्स झाले. तर आता हे मिक्स झालेलं आहे. तर आपण थोडंसं 1-2 मिनटं झाकून ठेवूया आणि आपले कारलं तयार होणार आहे फ्रायचं. तर चला आता परत आपण 2 मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवूया. चला मित्रांनो, आता आपली 2 मिनटं ही झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही भाजी माझी कशी वाटली मित्रांनो ती मला नक्की कमेंट करा हा. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला जाऊन प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो इन्स्टा आय डीलाही जाऊन माझ्या फॉलो करा मित्रांनो. तर प्लीज मला माझी रेसिपी कशी वाटते ती मला नक्की सांगा. तसे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन. थँक्यू. बाय.